नमस्कार सर्वांना. तर राजेश्रीच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर लाईटीचा फ्लॅश पडतोय. लाईट बंद करतो बेटा. वो करतो ये वो दुसरी वाली. हां वो बंद करो. मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. ते वो वाली बंद करो. बटन बंद करो. हां बंद करतो. नहीं चालू कर. वो दूसरा वाला बटन. हाँ दूसरा वाला बटन इस तरफ वाला. हाँ वो इस तरफ वाला बीच वाला उसके पास वाला. अभी बंद किया था ना. चालू हो गए. जा. तर मी लाईट बंद करून आले. थोडं फ्लॅश पडत होता. मुलगी आलेली माझी लहान. तर मी शिवत आहे कपडे. हे बघू शकता तुम्ही. कपडे शिवत आहे. आणि आता पण मी कमेंट बघितली. त्यांना वाटतंय की साहजिकच आहे असं वाटण्याचं कारण राजश्रीच्या माझ्या बहिणीचा हा चॅनल आहे. आणि ह्याच्यात म्हणजे माझ्या बहिणीबद्दल मला सोशल मीडियाची मतलब एवढी ही मिळालेली आहे ओळख. आणि सोशल मीडिया माझ्या बहिणीमुळे मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट सारखं हे एकच गोष्ट असते आता सर्वांचे की हा व्हिडिओ का म्हणजे तो गाण्यावरून तरी ओळखा चालला इथपर्यंत तर ठीक आहे. आणि म्हणतात की ह्याचं कारण काय छोटासा व्हिडिओ बनवून सांगा. तर छोटासा बनवायचा व्हिडिओ गरजच नाही. मी तुम्हाला रिप्लाय देते. आपली यूट्यूब फॅमिली देते. आपला एवढा महाराष्ट्रामधनं मराठीमध्ये तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय येतात की पहिल्याचे व्हिडिओ बघा आणि म्हणजे कळेल तुम्हाला. ही जी मुलगी आहे ना ही मुलगी माझी बहीण आहे. ही बहीण आहे माझी आणि ती दाजी आहे. लहान बहीण आहे सर्वात माझी आणि मी सर्वात मोठी. तर करोना कालमध्ये कसे तिचे मिस्टर वारले म्हणजे व्हेंटिलेटरचं सगळे व्हिडिओ टाकलेत. आणि फक्त लग्न होऊन 8 महिन्यातच हे आहेत कोर्ट मॅरेज. आता तुम्हाला 15 डिसेंबरला त्याचं अरेंज मॅरेज घरासमोर मंडप घालून वाजंत्री नाही काय नाही पण चांगलं लग्न केलं होतं ते सुद्धा व्हिडिओ येतील. तर अजून म्हणतात की ह्याचं काहीच कळना. तिथं जो तुम्ही व्हिडिओ बघताय शॉर्ट त्याच्यामध्ये हे आहेत ना कमेंट ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी रिप्लाय दिले ती तरी वाचा. ते नाही समजलं तुम्ही मागचे व्हिडिओ बघा. माझ्या बहिणीनं स्वतः सांगून गेलेले आहे. स्वतः त्यांना एक लहान पोटात बाळ असताना बाप गेला. जन्माला आला तेव्हा आई गेली म्हणजे माझी बहीण. हे सर्व माहीत आहे सोशल मीडियानं. सर्वांनी व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या बहिणीबद्दल. आणि आज जे पण आहे मी तुम्हाला सांगते करते. तिची मोठी बहीण आहे मी राजश्रीची. आणि त्याच्यामुळेच मला सोशल मीडियावर तुमची म्हणजे ओळख तुमच्यासोबत माझी जोडून दिलेली आहे. आता तर हद्दच झाली की म्हणतात की काय रीलच्या चक्करमध्ये असं रीलच्या पैशाच्या चक्करमध्ये असं व्हिडिओ बनवतात. म्हणजे हे काय जे वारलेत हे देवाघरी गेलेत ही तुम्हाला खेळ वाटतोय का? हे नॉर्मल गोष्ट आहे. आणि ही रील म्हणता ह्याला. रील कुठल्या पद्धतीने एक व्हिडिओ आहे त्याला शॉर्टमध्ये आहे. रील आहे नाही ती रील्स कुठं आहे तेव्हा ती रील्स बनवण्याच्या चक्करमध्ये हे व्हिडिओ असे अपलोड केलेत. काही हा योग्य नाही. आणि पैशाच्या कमवण्याच्या थोडंसं विचार करा. कमेंट जे तुम्ही कमेंट करता त्याच कमेंट बॉक्समध्ये खालीवर बघा. थोडं आपल्या माणसांनीच केलेली कमेंट आहे बहिणी भावांनी की त्यात काय आहे काय नाही की म्हणजे काय झालंय. ती नॉर्मल गोष्ट नाही. सारखं करुणाने गेली त्याच्याच प्रेमाच्या पोटीत माझी बहीण गेली. जे नवऱ्याच्या प्रेमापोटी नुसतं 9 महिन्यात माग लग्न. ती नवरा गेला पुढं माग नुसतं त्यांचं लग्न होऊन 8 महिन्यात पुरं उद्ध्वस्त त्यांचा संसार तेच नाही झालेला आहे. आणि आपण बोलून जर आपण जिवंत आहे आपण ह्या जगात आहे आपण व्यवस्थित आहे आपण जर विचार करून त्या गाण्याबद्दल अरे बाबा विचार करून बोला. जे गेलेत ना त्यांना तरी सुखाने राहू द्या. आणि आपल्याला चांगली त्यांच्या आत्म्याची शांती जर आपल्याला बोलाय नाही येत शांतीसाठी प्रार्थना नाही करायला येत त्यांच्या आत्म्याला तर एवढं पण बोलू नये असं आहे ना. कळत नसेल तर असं नसतं. कळलं का नाही कळून पण न कळण्यासारखं केलं ना ती खूप वाईट वाटतं. नाही कळलं मी मान्य करते. काय हे गाणं लावण्याचं कारण काय तिथपर्यंत ठीक आहे. आणि आत उलटी फुलटी कमेंट आहेत लक्षात नाहीत पण तुम्ही बघा. हा पण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मला काही वाईट वाटत नाही पण रीलच्या माध्यमातून नका घेऊन जाऊ कारण लय मोठं म्हणजे घडलेलं आहे. नॉर्मल गोष्ट नाही हे. 2 वर्ष त्यांच्या चक्करमध्ये मी स्वतः डिप्रेशनमध्ये गेलेली माझ्या बहिणीच्या चक्करमध्ये. हे सुद्धा सोशल मीडियावर सगळे माझ्या बहिणी भावांना माहीत आहे. मला एक मुलगी आणि माझी बहीण गेल्यानंतर मला एक मुलगी
आणि मला बहीणच मानलेली आहे सर्वांनी. तर तुम्ही जे नवीन बघताय तुमच्यासाठी पण मला असं वाईट वाटत नाही, पण तुम्ही माझं म्हणणं आहे आपण एखाद्याला कधी पण का नाही एखाद्यावर आरोप करायच्या आधी का नाही हिस्ट्री कधी पण बघायची. आता मोठा व्हिडिओ मी हा असं बनवते, तुम्ही बघत नाही, शॉर्ट व्हिडिओच्या ह्याच्यात जाता आणि लगेच कमेंट करून टाकता. त्याचमुळे म्हणते मी तुम्ही आधी ते करा, कुठलं मागचे व्हिडिओ बघा. आणि माझ्या बहिणीनं तुम्ही लिंक पण शेअर करून टाका माझी ह्या व्हिडिओची. मागचे व्हिडिओ तुम्ही नाही गेला तरी ह्या व्हिडिओची, म्हणजे त्यांना कळेल जे नवीन बघतात ते. कारण का जसे तुम्ही विचार करता तसं नाही माझ्या बहिणी भावानं. कारण का ते ह्याही नाही दुनियात. फक्त 8 महिन्यात लग्न होऊन त्यांचं एवढं बेकार हाल झाले. करोनामध्ये नवरा गेला, त्याच्या प्रेमापोटी माझी बहीण गेली, त्याच्यामध्ये एक बाळ होतं, त्याचं काय काय घटना म्हणजे सांगण्याजोगं नाही. पण तुम्ही माझी बहीण जशी बोलून गेली ते तुम्ही का नाही सगळं तिच्या तोंडून ऐक चला. कारण माझ्याकडे वेळ नाही एवढा आणि ती योग्य नाही. तुम्ही कोण मध्ये एखादं असं पाहिलं नसेल, नाही तर सोशल मीडियावर सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे ही रिपीट करणं माझ्या तोंडून आणि माझ्या बहिणीच्या तोंडून ऐकणं, जे गेलेत आज देवाघरी आपल्यासोबत नाहीत त्यांच्या तोंडून ऐकणं हे खूप वेगळं आहे. हां, त्यामुळे मी पहिल्याचे व्हिडिओ बघा तुम्ही आणि बिलकुल असे उलटे पुलटे कमेंट करू नका. आणि जसे की हे अति जिवंत पण नाहीत की त्यांना तुम्हाला उत्तरं देतील, नाहीतर त्यांना म्हणजे हे वाटेल. आता ते असे ना सुख दुःख बघितलंच नाही त्यांनी, सुखाचं म्हणजे बघितलं नाही, दुःखच आहे, दुःखातच गेलेत. त्यामुळे ना त्याने जीवन जगलेच नाहीत. ते जीवनात काय असतं सुख हे पाहिलंच नाही, अजून सुख दुःख पुढचं. त्याच्या आधीच आपण असं डिसाईड केलं की कसं वाटेल. त्यासाठी शॉर्ट बघून तुम्ही डिसाईड नका करू. व्हिडिओ बघा माझ्या बहिणीचे, 2 वर्षापूर्वीच्या स्वतःच्या तोंडाने सांगून गेली. ठीक आहे, चला आता